कधी काळी बच्चू कडू शिवसेनेचे कार्यकर्ते होते. शिवसेना सोडून त्यांनी वेगळी वाट धरली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. तर त्याचं झालं असं होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 25 वर्षांपूर्वी बच्चू कडू यांनी पत्र लिहिलं होतं. तेव्हा कापसाच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता आणि आज त्याच मुद्द्यासाठी त्यांनी पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. 5 वर्ष ही आमदारकी शिवाय राहू न शकणाऱ्या बच्चू कडूंनी पक्षप्रवेशासाठी शिंदेची शिवसेना का निवडली, हाही प्रश्न या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं उपस्थित होतो. सलग 20 वर्ष बच्चू कडू आमदार होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, पण जास्त काळ बच्चू कडू सत्तेपासून दूर राहू शकले नाहीत. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जय महाराष्ट्र म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. खरं तर राजकीय वर्तुळातली शॉकिंग बातमी आहे, कारण शिंदे यांच्या मित्र पक्षाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्यावर बच्चू कडू नेहमीच सडकून टीका करत असतात. शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांचे प्रश्न या मुद्द्यांवरून सरकारला कडूंनी नेहमीच धारेवर धरलंय. तरी अचानक बच्चू कडू शिंदेच्या शिवसेनेतच का गेलेत? आता त्यांच्या स्वतःच्या प्रहार जनशक्ती पक्षाचं काय होणार, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी, आपण बघताय नवराष्ट्र. गेल्या काही दिवसांपासून कडू यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू होती. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अखेर त्यावर आज पडदा पडला. शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण बच्चू कडू यांनी हाती घेतलं. त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चाही गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगल्या होत्या. यासाठी बच्चू कडू प्रहार संघटना सुद्धा शिवसेनेत विलीन करणार असल्याचं बोललं जात होतं. या संदर्भात बच्चू कडूंनी आज सकाळी मीडिया सोबत बोलताना नेमकी आपली भूमिका काय ते स्पष्ट केली. प्रहार जनशक्ती पक्ष एक सामाजिक संघटना म्हणून कायम राहणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय. मी शेतकरी, मजूर आणि दिव्यांग यांच्यासाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे विधान परिषदेचे उमेदवारही ठरलेले आहेत. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी शिवसेनेनं आता जाहीर केलेली आहे. मीडिया सोबत बोलताना बच्चू कडूंनी जो उल्लेख केला की शिंदेसोबतच्या चर्चांमध्ये काही मुद्दे मान्य करण्यात आले, ते मुद्दे नेमके कोणते? तर हमी भावात सुधारणा, लाडक्या बहिणींमधल्या विधवा बहिणींना वगळण्यात येऊ नये हा मुद्दा, दिव्यांगांच्या मंत्रालयाचं बळकटीकरण, हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय. पण बच्चू कडूंना एक स्वतंत्र पक्ष आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचा आता पुढे काय होणार? तर संघटनेचे प्रमुख शिवसेनेत गेल्यामुळे आता प्रहार संघटना सुद्धा शिवसेनेत विलीन होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या भवितव्याबाबत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणालेत की प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार. प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रात राहील. ज्यांना राजकीय काम करायचंय ते शिवसेनेत येतील, ज्यांना सामाजिक काम करायचंय ते प्रहार संघटनेत राहतील. बच्चू कडू यांच्या शिंदेच्या शिवसेनेतल्या प्रवेशानंतर आता पुढे काय? तर पश्चिम विदर्भामध्ये आणि अमरावती भागात शिंदेच्या शिवसेनेला बच्चू कडू यांच्यामुळे ताकद मिळेल. तसंही शिंदेच्या शिवसेनेचा या भागात प्रभाव जरा कमीच आहे. बच्चू कडू आणि त्यांच्या पक्षाला स्वतःच्या पक्षात विलीन करून घेत एकनाथ शिंदे यांनी मोठा भाऊ मित्र पक्ष भाजप याला आपली ताकद दाखवून दिलेली आहे. अमरावतीत बच्चू कडू यांचे कट्टर विरोधक राणा दाम्पत्य आणि प्रवीण तायडे आमदार जे आहेत तिथले, त्यांच्याशी बच्चू कडू यांचं जुळणं अवघड बाब आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशानंतर पुढे महायुतीत काय खलबतं होतात हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं असेल. तुम्हाला बच्चू कडू यांच्या शिंदेच्या शिवसेनेतल्या प्रवेशाबद्दल काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.